नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत रात्रीस ड्रोनचा खेळ तर गावकऱ्यांच्या मनी मदतीचे वेध। येळपणे चिंबळे गावात भीतीचे वातावरण, याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पट्ट्यातील वाडी वस्ती पाठोपाठ आता येळपणे व चिंबळा गावामध्ये सुद्धा रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत ड्रोन सारखे आवाज व चित्रीकरण करणारे उपकरण फिरत असल्यामुळे गावासह वाडी वस्तीवर राहणारे नागरिक, महिला, लहान मुले भयभीत झाले आहेत। दिवसभर शेतात काबाड कष्ट करायचे, संध्याकाळी घरी झोपल्यानंतर आराम करायचे सोडून त्यांनी भीतीपोटी सर्वच जण त्या आवाजाने एकमेकांना फोन करून माहिती घेत आहेत। नेमके हे ड्रोन सदृश्य उपकरण रात्रीच्या वेळेसच का फिरते, नेमके कोणते व कोणाचे चित्रीकरण करते, कोणती पाळत ठेवत आहेत, यातून नेमके काय साध्य होणार, काही अघटित घडले तर या जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित राहत आहेत। या भागात डाळिंबाच्या बागा असून त्यावर पाळत ठेवली तर जात नाही ना, याचाही विचार होण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे। साधारण 100 ते 150 फूट उंचीवरून उडत असते। 5 ते 6 किलोमीटर परिसरात हे उपकरण टहळणी करत असल्याचा स्थानिक रहिवाशांचा दावा आहे। चिंबळे या गावातील वस्तीवरील लहान मुलगा सुद्धा आम्हाला भीती वाटत असल्याचं सांगत आहे। दक्ष टाइम 24 लाईव्हने नागरिक व महिलांशी संवाद साधला असता त्यांनी अतिशय बोलक्या प्रतिक्रिया यावेळी दिल्या। नमस्कार, आपण चिंबळे गावामध्ये आलेलो आहोत। गेले 3-4 दिवसांपासून या ठिकाणी रात्रीचं काहीतरी उडाल्याची चर्चा पूर्ण गावभर आहे। यामुळे संपूर्ण गाव एका अर्थानं जागा राहते। नेमकं काय आहे आपण समजून घ्या। काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी दीपक गायकवाड, मी चिंबळे ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे। नेमकं काय पाहिलं तुम्ही, काय नेमकं आहे आणि त्याची वेळ काय असते? खरं तर गेल्या 10 तारखेपासून आजपर्यंत रोज रात्री 9:30 ते 10च्या आसपास हवेतून ड्रोन सारखा प्रकार या ठिकाणी उडलेला दिसतोय। तो कंटिन्यू रात्रीच्या पहाटे 3 वाजेपर्यंत या ठिकाणी राहतोय। कधी ह्या बाजूला असन, कधी त्या बाजूला असून, किंवा यवपणा साईडला असन, कधी वांगदरीच्या बाजूला असून, म्हणजे रात्रीचा एकदा संध्याकाळचा दिसला तर तो कंटिन्यू 3 वाजेपर्यंत कुठे ना कुठे कोणत्या तरी कोपऱ्यात असं उडालेला दिसतोय। त्यामुळे काय होतं, प्रत्येकाला असं भीतीचं वातावरण झालंय। काही ठिकाणी आपण पेपरला बातम्याही वाचल्यात की ड्रोन सारख्या प्रकारात बाहेर फिरताना मोबाईलमध्ये थोडक्यात ड्रोनमध्ये कॅमेऱ्यातून टिहाणी केली जाते आणि टिहाणी करून तेथे चोरीच्या अशा घटना घडल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळे अशी स्थिती आपल्या चिंबळे गावामध्ये या ठिकाणी केली जाते की त्याच्यातून अशी ही भीती वातावरण, अशी भीतीचं प्रकार आपल्या चिंबळे गावामध्ये झाला आहे। त्यामुळे सर्वसामान्य आमचा नागरिक असेल, महिला असतील, ह्याला पूर्णपणे घाबरून गेल्यात। साधारणपणे त्यांची हाईट 100 फुटाच्या आसपास असेल किंवा ते 200 फुटाच्या आसपास असेल। एव्हाना जे झाडे मोठाले ते झाडांच्या वरून चालतं ते, मग नेमकं काय प्रकार या, त्याचा उद्देश काय आहे का, कोणाच्या प्रशासनाचं काहीतरी नेमके सिस्टीम काय आहे, त्याचा उद्देश काय आहे गावाला कळला पाहिजे। आणि ही जी भीतीचं वातावरण झालं याच्यातून आम्हाला सुटका झाली पाहिजे। प्रशासनाला कळून पोलीस स्टेशनला, आम्ही बेलवंडी पोलीस स्टेशन आमच्या हद्दीत येतं आहे, आम्ही बेलवंडी पोलीस स्टेशनला याबाबत कळवलं होतं की अशा प्रकारचे ड्रोन आमच्याकडे उडतात, पण त्यांनी सांगितलं होतं नेमकं काय होतं त्याचं कळवा। आणि आत्ता काल आम्ही सांगितलं तर त्यांनी सांगितलं ड्रोन धरणारी टोळी पकडलेली आहे। तर 9:30च्या वाजता जर चालू झालं तर पहाटे 3 वाजेपर्यंत कंटिन्यू उडलेला आहे। मी बाहेर झोपतोय, स्लॅबवर असलो, मी जर समजा आपल्याला ड्रोन पाहायचा असेल, पुढे दिसतंय, उठून जर पाहिलं तर कोणत्या तरी कोपऱ्यात कुठंतरी असतो। हा काय एक ड्रोन नाही, मला 2 सुद्धा कंटिन्यू दिसलेले आहेत। हा नेमका काय प्रकार आहे किंवा त्यांना याच्यातून साध्य काय करायचे? मग चोऱ्याच्या घटना करायच्या का, समजा डाळिंबाच्या बागा जास्त आमच्याकडे आहेत, मग त्याच्यातून डाळिंब चोरीचा प्रकार आहे का, नेमकं काय ती प्रशासनाने उघड करून आमच्या गावातल्या लोकांना सांगितलं पाहिजे, अशी आमची भूमिका या ठिकाणी आहे। एक आपण लग्नात पाहतो की लग्नात जे ड्रोन कॅमेरे आहेत त्याच्यापेक्षा थोडी साईज मोठी याची, कारण मी जवळ पाहिलं, आमच्या घरावरून गेलं, साईज थोडी मोठी, त्याची हवा बी येते खाली। जे ड्रोन पाहिलंय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय होते सर, अतिशय म्हणजे भीतीचं वातावरण गावात निर्माण झालेलं आहे। त्यामुळं कुठंतरी प्रशासनाने याच्यावर खबरबात घेऊन लवकरात लवकर तोडगा काढून ह्याचा मागचा निर्णय काय आहे तो केला पाहिजे। तुम्ही ड्रोन पाहिलाय, अनुभवलाय रात्रीचा आवाज, तर त्याचा आवाज कसा असतो, काय असतो, भीती कशामुळे वाटते? आवाज त्याचा हेलिकॉप्टर सारखा येतोय आणि लाल लाईट, पांढरी लाईट लागती। तर रात्री 9 वाजता आमच्या घरावरनं गेलं ते, कमीत कमी मी रात्री 1:30 वाजेपर्यंत जागा होतो। जागा असताना ते 1 तास, 1.25 तास, 1 तास, 1.25 तासाच्या गॅपवरती ते सारखं फिरायचं। तर असंच नाही, ह्या भागात जी फिरत होतं तीच येळपणा रोडला बी फिरत होतं, तिकडे बी काही नागरिक उपस्थित होते पाहण्यासाठी।
सगळे पाहत होते. ते बी तिकडून आम्हाला सांगायचे की इकडे बी वेगळंच फिरतंय, आम्ही इकडे वेगळंच बघायचो की आम्हाला वाटतं की जेव्हा एकच एक काय सगळं, पण ते तिकडे वेगळं होतं इकडे वेगळं होतं. रात्री 2 ड्रोनचा असा प्रकार चालू होता. इथं बेडला झोपता तर तुम्ही ते कुठल्या अँगलला पाहिलं, काय वाटतं? आम्हाला 9-9:30 वाजता गावातून फोन आला ग्रामपंचायतमधून की असं कुताळ वस्तीत तिकडून ते फिरत आहे ड्रोन. तर त्याच्यानंतर आम्ही जागा झालो. पूर्ण परिसरमध्ये जी ना एवढ्या एरियात ती फिरत होतं. फिरल्यानंतर म्हणले त्याच्या पाठीमागं चोर असतात, असं तसं जागा आहे काय बघ. मग मी बॅटरीक समजा घराकडं समजेकडे चौपत फिरवल्याच्या नंतर पाठात 3 वाजता आम्ही झोपलो. मग तुमचं नाव सांगा. मी सौभाग्यवती सुवर्णा डोंगरे, कुठे राहता तुम्ही? वस्तीवरच राहते, भागवत वस्तीवर. ही जी ड्रोनची चर्चा आहे, चौकडं होती आहे, तुम्ही ड्रोन पाहिलाय? मीच पाहिलं आणि दीपक भाऊंला, बाळासाहेबांना फोन केला. सडनली बाहेर आलती रात्री मी 11:40 वाजता पाहिला मी. त्यानंतर मग ह्यांना फोन केला बाळासाहेबांना, तर ते म्हणजे मामी मी जागाच आहे. आमची सर्वांची जनावरं बाहेर असतात आणि महिला आहेत, माझ्याकडे लहान मुलं आहेत आमच्या वस्तीवर, ह्यांच्याकडे आमच्याकडे सगळ्यांकडेच लहान मुलं आहेत आणि रात्री कुठं धावा करणार आहे ना. म्हणून एक सिक्युरिटी म्हणून दीपक भाऊंना फोन केला की एमर्जन्सी जर डिपार्टमेंटची गाडी लागली, काही जर लागलं तर दीपक भाऊ तुम्ही अवेलेबल राहा. पण त्याने दुसऱ्याच रिंगला माझा फोन उचलला आणि सांगितलं की यंत्रणा तयार आहे किंवा मी जागाच आहे, काही वाटलं तर फोन करा, घाबरू वगैरे नका. अशा पद्धतीने मी स्वतः पाहिलेले आहे. त्याचं अंतर खूप जास्त नाही आहे, कारण चंद्रप्रकाश होता रात्री, त्यामुळे मला ते व्यवस्थित दिसलेलं आहे आणि कलरफुल लाईट आहेत, त्याच्या फोकस पण येतो त्याच्यामधनं. त्यांची उंची खूप नाही आहे आणि ते संत गतीने जाते, म्हणजे ते धावत जात नाही. मग संत गतीने जाते, मग त्यांना काय ॲनालिसिस करायचे, त्यांचा उद्देश काय आहे, त्यांना त्यातनं आउटपुट काय काढायचे हे आपल्याला कळायला हवं ना. हे जर नसेल कळणार तर मग शेवटी शासनापुढे प्रश्नचिन्ह आहेच. मग पुढचं काय करायचं ते शेवटी तुम्ही हेल्प कराल तर बघायला लागणार आहे, कारण या प्रश्नांची उत्तरं भेटायलाच हवी आहेत आता की यांचा उद्देश काय आहे. आणि हे सगळं झालंय, तुम्हाला बोलवलंय किंवा हे सगळं आपली चर्चा चालली ती यासाठीच चाललेली की आम्हाला हे जे फिरतंय आमच्या वस्तीवरती किंवा गावामध्ये पंचकृषीमध्ये याचा उद्देश मग तुमचा काय आहे. आणि आता टेक्नॉलॉजी तर एवढी लांब गेली, मला नाही वाटत प्रशासनाने जर खरंच मनावर जर घेतलं तर माझ्या मते 48 ते 24 तासामध्ये त्यांनी ॲनालिसिस करून द्यावं. हे जे ड्रोन रात्रीचं फिरत असतं त्यावेळेस तुम्ही सर्व जागे असता, हो. नेमकं काय परिस्थिती निर्माण असते त्या ठिकाणी? परिस्थिती भीतीचं वातावरण असतं, कोणाला फोन करावं, कोणाची मदत बोलवावी, काय करावं, संभ्रमित अवस्था असती. आणि फोन आणि आम्ही फक्त एकमेकांना कॉन्टॅक्टच करतो, तुमच्या दारात आहे का, आमच्या दारात आहे. अक्षरशः सगळे घाबरलेले आहेत आणि आम्हाला आता आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की याचा उद्देश काय आहे. याच्या पलीकडे दुसरी आमची कुठलीच मागणी नाही आहे चिंबळा गावकर यांच्या वतीने. तुमचं नाव सांगा. वनिता नितीन गायकवाड. तुम्ही राहायला कुठं आहात? इथे चिंबळ्यामध्ये, नागमळ्यात. नागमळ्यामध्ये. तुमची जी वस्ती आहे एकटी वस्ती आहे की असं ग्रुप वस्ती आहे? एकटीचे. तुम्ही ड्रोन किती वेळा पाहिला? 2 वेळा. रात्री 10च्या सुमारात आमच्या घरावरून गेला आणि मंदिरासमोरून वळून चिंबळे गावाकडे गेला आणि नंतर 20 ते 30 मिनिटात परत तो लोणी भागाकडे गेला आणि अर्ध्या तासानंतर परत येळपणा साईडला गेला. आम्ही बसून पाहिला असं अंगणात आणि नंतर मग आम्हाला भीती निर्माण झाल्यामुळे आम्ही रात्रभर जागीच राहिलो. त्याच्यामुळे आम्हाला रानात राहत असल्यामुळे भीती निर्माण झाली. तुमचं नाव सांगा. महेंद्र मच्छिंद्र माने. तुम्ही राहायला गावामध्ये आहात की वस्तीवर आहात? नाही, वस्तीवर राहतोय आम्ही. चिंबळा हा शेतकऱ्यांचं गाव असल्यामुळं प्रत्येक शेतकरी आपापल्या शेतामध्ये राहतो, आपापल्या वावरामध्ये राहतो. साधारणतः एका शेतकऱ्याचं घर 100 ते 200 फुटावर घर आहे, म्हणजे जे ते आपापल्या वावरामध्ये राहतो. आणि हा रात्रीचं जर गेल्यामुळं शेतकरी दिवसभर कामं करतात, रात्रीचे नवरा बायको लहान मुलं आई असल्यामुळं रात्रभर लोक जागे असतात. एवढे घाबरलेले आहेत लोक की खूप घाबरले. बाहेर जर पाहिलं तर शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत आणि त्यामुळं एक तर बायकोने 4 तास जाग राहायचं, नवऱ्याने 4 तास जाग राहायचं, असं आम्ही दोघांनी ठरवून घेतलेलं आहे. मग काय करायचं, दुपारी कामं करायचे का काय करायचं, मग असं आम्ही 4 तास ती रात्री 11:30 3 ती कधी येतंय. कुत्रं बुकत आहे त्याला कधी कधी साहेब, रात्री माझं कुत्रं बुकलं त्याला. ती कळानंच आम्हाला नेमकं काय, आम्ही घाबरून गेलो. असं वाटतं का ती चंद्रावरून कोणी काही सोडलंय का काय, का ही ड्रोन आहे, ते आम्हाला नेमकं काय हे कळलं पाहिजे. आपण श्रीगोंदा तालुक्यातलं येळपणा या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी सुद्धा रात्रीचं ड्रोन उडवल्याची चर्चा पूर्ण गावभर आहे. ज्यांनी प्रत्यक्ष ड्रोनचा आवाज ऐकला, ते पाहिलं आणि घाबरले, अशा महिला आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे पण जाणून घेऊयात. काकू तुमचं नाव सांगा. संगीता थोरात, येळपणे. काय पाहिलं तुम्ही? काय? ग्रामसुरक्षा यंत्रणेचा फोन आला, त्याच्या अगोदरच ड्रोन येऊन गेलो होतं. लाईट त्याला लाल आणि हिरवी लाईट आहे ड्रोनला, प्रकाश पडतो त्याचा.
मग तुम्ही आणि घाबर आवाज पण येत. हा, भीती वाटली, घरात कोण नव्हतं त्याच्यामुळे भीती वाटली थोडीशी. मग घाबरल्यावर शेजारी चौकशी केली तर ते म्हणजे आत्ताच गेलंय, पण काही भिवू नका, आहेत आम्ही. बरीच चर्चा आहे गावात आणि येत आहे पण ते कधी 12ला येतं, कधी त्याच्यानंतर 2 दिवसांनी रात्री 2 वाजता आलं होतं. दिवसाआड रोज येतच. साधारणतः तुम्हाला काय वाटतं की काय असावं ते? काय म्हणजे सगळ्यांची चर्चा अशी आहे की त्या माध्यमातून चोरी होती, डाळिंब वगैरे ते अगोदर पाहतात, निरीक्षण करतात आणि नंतर चोरी होती, अशी सगळीकडे चर्चा चाललेली. आपण येळपणा या गावापासून जवळजवळ 3 किलोमीटर असलेल्या खामकरवाडीवर आपण आलेलो आहोत. याही ठिकाणी रात्रीचा ड्रोन उडाल्याची चर्चा चांगल्या पद्धतीने घडते आहे. तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात की नेमकं काय घडतं आहे. तुमचं नाव सांगा. सतीश दत्तात्रय गावडे. नेमकं काय उडतं, काय शंका आहे तुम्हाला? लाल दिवे आणि हिरवे दिव्याच्या वरून उडते ड्रोनसारखं. ते रातचे 12-1-2च्या दरम्यान उडते. हे ड्रोन आल्यानंतर तुम्ही जागे राहता, झोपता? झोपच करायची, दिवसभर काम करून रात्रभर जागे राहायचं. सगळ्यांनी गोळा होते, एक ठिकाणी येऊन बसते. ही जी खामकरवाडी आहे साधारणतः लोकवस्ती किती असते? ते लोकवस्ती 1000 लोकवस्ती असते. सगळे एकत्र राहतात की असे काय अंतरावर राहतात? अंतरावर राहतात सगळे आम्ही. साधारणतः एक जी वस्ती आहे तिचं अंतर किती असतं दुसऱ्या वस्तीमध्ये? तरी 500 मीटरचं अंतर आहे. 300 मीटर 500 मीटर अंतर आहे एक वस्तीचं. पोलीस प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरं न देता या गोष्टीचा खोलवर जाऊन तपास करण्याची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या चुकारपणा व हलगर्जीपणामुळे काही अघटित घडले तर मात्र नागरिक शांत बसणार नाहीत अशी थेट भावना सध्या नागरिकांची आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.